यशायाचा 55 अध्याय 5 वचन. पहा, तू ओळखत नाहीस अशा राष्ट्रांना तू बोलावशील. ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे धाव घेईल. ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्रायलाचा पवित्र प्रभू, ह्यामुळे असे होईल. यस, जय ख्रिस्त सर्वांना. आमेन. प्रेज द लॉर्ड. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांनो, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथे आपल्याला काय सांगत आहे की पहा, तू ओळखत नाहीस अशा राष्ट्रांना तू बोलावशील. ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे धाव घेईल. यस, आमेन. पहा, परमेश्वर इथे काय सांगत आहे की ज्या राष्ट्रांना आपण ओळखत नाही किंवा आपल्याला जे राष्ट्र लोक ओळखत नाहीत ते सर्व काय होणार आहेत, आपल्याकडे धाव घेणार आहेत. आणि ज्या राष्ट्रांना तू ओळखत नाहीस तू बोलावशील, म्हणजे आपण ज्यांना ओळखत नाही त्यांना सुद्धा आपण बोलावणार आहेत. ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्रायलाचा पवित्र प्रभू, ह्यामुळे असे होईल. यस, आमेन, आमेन अँड आमेन. हे सर्व गोष्टी का होणार आहेत प्रियांनो? तर ज्याने आपल्याला वैभवयुक्त केले आहे. होय, आपल्या प्रभूने आपल्याला वैभवयुक्त केले आहे. आपल्या परमेश्वराने आपल्याला वैभवयुक्त केले आहे. कारण तो परमेश्वर तुझा देव, इस्रायलाचा पवित्र प्रभू, यामुळेच असे होईल. होय, कारण हे सर्व गोष्टी शक्य आहेत त्या फक्त आणि फक्त प्रभूच्या दयेमुळे, प्रभूच्या आशीर्वादामुळे आणि प्रभूच्या उपस्थितीमुळे. होय, इस्रायलाचा पवित्र प्रभू, ह्यामुळेच हे सर्व होणार आहे माझ्या बहीण भावांनो. कारण परमेश्वराने आपल्याला वचन सांगते परमेश्वराचे की तुला मी काय करणार आहे, उंच स्थळी सुरक्षित ठेवणार आहे. होय, आणि ज्या राष्ट्रांना तू ओळखत नाहीस ते सुद्धा तुझी महिमा करतील. होय, अशा प्रत्येक क्षेत्रातनं, प्रत्येक ठिकाणावरनं परमेश्वर आपल्याला उंच करणार आहे माझ्या बहीण भावांनो. कारण परमेश्वर आपल्यावरती प्रेम करतो, प्रीती करतो आणि तो काय करतो, आपल्याला अमूल्य असं समजतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे की परमेश्वराच्या निरंतर धावा केला पाहिजे. परमेश्वराच्या चरणी आपण लीन नम्र झालो पाहिजे, जेणेकरून परमेश्वर आपल्याला आशीर्वाद आणि आशीर्वादच देणार आहे. आणि हे सर्व गोष्टी आपण ज्याही क्षेत्रात असू द्या, आपण कुठल्याही कार्यात असू द्या, तिथे परमेश्वर आपल्याला उंचावणार आहे. होय माझ्या बहीण भावांनो, मग हे आपलं प्रथम कर्तव्य हे होतं की आपण काय केलं पाहिजे की परमेश्वराला धन्यवाद करणं, स्तुती आराधनेची भेट देणं आणि परमेश्वराच्या सान्निध्यात अधिक वेळ घालवणं. कारण आजच्या या धकधकीच्या जीवनामध्ये आपण पाहतो की आपल्याकडे सर्व गोष्टींसाठी वेळ आहे, पण जेव्हा परमेश्वरासाठी आपल्याला वेळ देण्याचे गोष्ट येते किंवा वेळ येतो तेव्हा आपण काय म्हणतो की आता मी थकली आहे किंवा आता माझ्याकडे वेळ नाही. तर प्रियांनो, माझी कळकळीची विनंती आहे आणि ह्या वचनाद्वारे सुद्धा आपल्याला परमेश्वर हेच सांगू पाहत आहे, जसं परमेश्वराने यशायाला आशीर्वादित केलं आहे तसं तो आपल्यालाही करू पाहत आहे. पण आपण आपलं काय केलं पाहिजे की परमेश्वराच्या नावाला उंचवलं पाहिजे. गौरव, मान, महिमा देऊन आपण परमेश्वराची सुवार्ता सुद्धा आपण प्रचार करणं महत्त्वाचं आहे. कारण पीक भरपूर आहे पण कष्टकरी थोडे आहेत. होय, परमेश्वर हे वचनाद्वारे आपल्याला सांगत आहे की कष्टकरी थोडे आहेत. जसं आपण वाचवल्या गेलो आहे तसं आपण इतरांनाही वाचवणं हे आपलं परमेश्वराद्वारे आपल्याला आलेलं काय आहे, आज्ञा आहे किंवा आपल्याला परमेश्वरानं दिलेलं हे कार्य आहे. तर आपण त्याच्यासाठी झटणं, झगडणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे माझ्या बहीण भावांनो. कारण परमेश्वराचं कार्य हे निरंतर चाललं पाहिजे. परमेश्वर हा काय आहे, सर्व निर्माण करता आहे आणि त्याने आपल्याला जर इतके आशीर्वाद देत आहे तर आपणही आपल्या परमेश्वरासाठी कार्य केलं पाहिजे. जशी मी आशीर्वादित झाली आहे तसं माझा इतरही बंधू बहीण आशीर्वादित झाले पाहिजे. कारण अजूनही आपण पाहतो या जगामध्ये कित्येक असे लोक आहेत की ज्यांना अजूनही प्रभूचं नाव माहिती नाही, ते ओळखत नाहीत. येशू ख्रिस्त कोण आहे, त्यांचं बलिदान काय आहे, ह्या लोकांना माहिती नाही प्रियांनो. म्हणून आपण काय केलं पाहिजे की परमेश्वराच्या वचनाचा प्रचार आणि प्रसार केलं पाहिजे. त्यांना प्रभूचं नाव सांगितलं पाहिजे. जेव्हा आपण परमेश्वराच्या समोर न्यायाच्या दिवशी उभे राहू तेव्हा आपल्याला हालेलुया, हालेलुया, तेव्हा आपल्याला परमेश्वर तिथे काय विचारणार आहे की तू माझ्या राज्यात किती आत्मे आणलेस. हालेलुया. होय,
परमेश्वर आपल्याला विचारणार आहे की तू माझ्या राज्यामध्ये किती आत्मे आणलीस, किती आत्मे तू वाचवलीस, किती जणांना तुम्ही सुवार्ता सांगितली. होय माझ्या बहीण भावांनो, म्हणून आपल्याला हे परमेश्वराचं कार्य करणं महत्त्वाचं आहे. आपल्याला परमेश्वराचं सुवार्ता सांगणं महत्त्वाचे आहे. आणि परमेश्वराचं वचन एका ठिकाणी सांगतं की तुम्ही काय करा, माझ्या राज्याची शोध घ्या, राज्याचा शोध घ्या, तर ह्या सर्व जगी गोष्टी तुमच्या मागे येतील. होय माझ्या बहीण भावांनो, आपण जेव्हा ह्या जगी गोष्टींच्या मागे लागतो तेव्हा आपलं सर्व निष्फळ होतं. पण जेव्हा आपण परमेश्वराच्या राज्यासाठी आपण झटतो, झगडतो, तेव्हा आपल्याला हे सर्व वैभव द्यायला तो अधिकारी आहे. तो आपला श्रेष्ठ महान परमेश्वर आहे. तो आपला उद्धार करता, आपला रचयिता, आपला निर्माण करता आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की परमेश्वराच्या राज्यासाठी प्रयत्न केले पाहिजे माझ्या बहीण भावांनो. तर आपण या वचनासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करते बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतोय माझ्या राजा. हो परमेश्वरा, ह्या सुंदर दिवसासाठी, ह्या वेळेसाठी, ह्या क्षणासाठी आणि ह्या वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, कारण कित्येक लोक आहेत माझ्या बाप्पा की आजचा हा दिवस, वेळ, क्षण नाही पाहू शकले माझ्या राजा, पण तो आम्हाला सुरक्षित आणि आशीर्वादित ठेवला आहेस माझ्या बाप्पा. तू आम्हाला तुझ्या पंखाखाली तू आश्रय दिला आहेस माझ्या राजा. त्याबद्दल मी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. मी तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान सन्मान तुला देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो देवा, ह्या अद्भुत वचनासाठी सुद्धा तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. कारण तुझं वचन सांगतं बाप्पा की तू आम्हाला सर्व वैभव देणारा आहेस म्हणून. होय माझ्या राजा, तुझ्या विना आम्ही फार उणे आहोत माझ्या परमेश्वरा. हो देवा, जे लोक आम्हाला ओळखत नाहीत, जे राष्ट्र आम्हाला ओळखत नाहीत, त्यांना आम्ही बोलावं असं तुझं वचन सांगतं माझ्या बाप्पा. आणि आम्हाला जे ओळखत नाही ते सुद्धा आम्हाला तुझ्या नावाद्वारे, तुझ्या वचनाद्वारे आम्हाला ओळखतील असं माझा विश्वास आहे माझ्या राजा. हो परमेश्वर, आणि तिथे इस्रायलाच्या प्रभूचा गौरव व्हावा, महिमा मिळावा असं तू आम्हाला बनव माझ्या राजा. हो देवा, जे कोणी आज माझे बहीण भाऊ हे वचन ऐकतील माझ्या राजा, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर माझ्या राजा. हो देवा, आणि अधिक लोकांपर्यंत तुझं हे वचन, हे सुवार्ता जाण्यास तू सहाय्यता आणि मदत कर माझ्या राजा. हो देवा, माझ्या पूर्ण यूट्यूबच्या फॅमिलीला मी तुझ्या हातीन स्वाधीन करते माझ्या राजा. त्यांनाही तू आशीर्वादित कर माझ्या परमेश्वरा. हो देवा, जे कोणी आज आजारी आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, नासरीत येशूच्या नावामध्ये त्यांचे सर्व तो मार्ग मोकळे कर. त्यांना आरोग्य छंगाई देऊन तू त्यांच्या घरात बरकत दे माझ्या राजा. हो परमेश्वरा, जे मनाने खचले आहेत माझ्या राजा, तिथे तू उभा राहा माझ्या परमेश्वरा. होय देवा, तुला सर्व शक्य आहे माझ्या राजा. एक क्षणसुद्धा तुला जास्त आहे माझ्या राजा परिस्थिती पालट करण्यासाठी. हो माझ्या परमेश्वरा, त्या प्रत्येक आजारी व्यक्तींचं, ते लहानात लहान आजार असू दे किंवा मोठ्यात मोठा माझ्या राजा, तिथले ते सर्व दुष्ट कार्य तू नाहीसं कर माझ्या राजा. त्यांना शक्ती, सामर्थ्य, बळ, बुद्धी दे माझ्या राजा. ते तुझ्या वचनामध्ये अधिक राहावं असं कर माझ्या राजा. त्या प्रत्येक जीवाचा, प्रत्येक आत्म्याचा तू ताबा घे माझ्या राजा. कारण त्या शरीरावरती फक्त आणि फक्त पवित्र येशू मसीहाचं अधिकार आहे माझ्या राजा. हो देवा, कारण त्याने त्याच्या अनमोल रक्तामध्ये आम्हाला विकत घेतलेलं आहे माझ्या परमेश्वरा. तिथे कुठलंही दुष्ट कार्य होणार नाही. नासरीत येशूच्या नावामध्ये मी ते सर्व कॅन्सल आउट करते माझ्या राजा. हो देवा, हे परमेश्वरा, तू सर्व काही सिद्ध करणारा बाप आहेस, महान असा परमेश्वर आहेस देवा. आम्हा सर्वांचं जीवन मी तुझ्या हाती सोपवते देवा. सर्वांना तू आशीर्वादित कर. आणि छोटीशी प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणाय का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुगाचं प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. Praise the Lord. Shalom. God bless you all and thank you so much.